चला सामना सुरू करा. अंपायर यस, निर्धारित 3 षटकांचा सामना आहे बघा. वेल दौडू नका. सलामीची जोडी खेळपट्टीवर स्वराज्य कशेळी या संघाची साई आणि गिरीश. प्रवीण शेठ म्हात्रे यांच्याकडून जर फायनल जिंकली, सोनादेवी टेमगर संघाने विजेतेपद पटकावलं, तर स्पेशल मेंढा रुबाबदार दिला जाईल त्या संघाला. यस, मैदानाच्या आतमध्ये 2 टेनिस क्रिकेट विश्वामधील अंपायर पाहतोय, गोट्या अँड माट्या. चला लवकर स्पीडअप करा, अधिक वेळ घेऊ नका. पहिला चेंडू राम, सामना करेल बॅटर साई. डान्स आता जबरदस्त बघायला मिळेल. बॅकफुटला जात असताना चेंडूला पंच केला, गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतो सीमा रेषेकडे. फुटबॉल स्किल आपल्याला बघायला मिळाला तिथे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न करते बॅटर. पहिल्या चेंडूवर 3 धाव पूर्ण करते साई. धावसंख्येचा शुभारंभ करताना या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येचा सिलसिला आता सुरू करताना टीम स्वराज्य कशेळी. खातं कोलते साई. पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर राम. सेकंड सेमी फायनल मॅच. षटकातील पुढचा चेंडू राम. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू झाला स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक गचाल क्षेत्ररक्षण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघा, काय धावतोय गिरीश खेळपट्टीवर. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण करतोय. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 5 धावा. गोटे अंपायर यांच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतोय. कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी त्यांची प्रशंसा केली. सर रवींद्र जडेजा यांनी देखील भरभरून त्यांची प्रशंसा केली. त्यानंतर आपण पाहतोय भारताचा स्टार आणि यशस्वी कॅप्टन मोहम्मद अझरुद्दीनने त्यांची प्रशंसा केली. नुकतीच काही दिवसांपूर्वी एबीपी माझावर त्याची मुलाखत देखील ही कव्हर करण्यात आली होती. बॅकफुट पंच केला, गॅप मधून चेंडू चालला सीमा रेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष होता. 1च धाव मिळेल, एकापेक्षा काही अधिक नाही. पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. फटाक्यांची आतिषबाजी. सुंदर शेठ नाईक साहेबांचं शुभ आगमन होत आहे. साहेब मी आपलं माजी शिक्षण सभापती साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करते. वेलकम 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 वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सोनादेवी चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्डवर 8 ला बिनगडी बाद. पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅकवर राम. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत. चांगली सुरुवात करून देताना टोपनर प्लेयर सलामीवीर शपलवून फटका खेळलेला आहे. गॅप मधून चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 12 धावा. जबरदस्त तुफानी सुरुवात फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्या संघासाठी साई आणि गिरीश. हल्ला बोल बॅटिंग करताना सुरुवात जी हवी होती ती सुरुवात मिळालेली आहे स्वराज्य कशेळी या संघाला. राम षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामना करेल बॅटर साई. अभी नहीं तो कभी नहीं. फुलटॉस चेंडू होता. आडव्या बॅटनं चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉनचं झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा साई पूर्ण करतोय.
चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये बघायला मिळते. धावबाची संधी होती इकडून तिकडे चोहीकडे. ओव्हर थ्रो, दौडते राहो, भागते राहो. 3 धावा पूर्ण केल्या. फेकम फेकी, भागम भाग. 4थी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज होते धावचित बाद. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा आहेत धावपलकर 15. चांगली सुरुवात, काय सुरुवात करून दिली गिरीश याने आपल्या संघासाठी. महत्वपूर्ण 3 धावांचं योगदान दिलं पण संयम दाखवला. आणि दुसऱ्या बाजूने साईने अटॅकिंग अप्रोचने बॅटिंग केली आपल्या संघासाठी. तो अजूनही खेळपट्टीवर तग धरून आहे. 12 धावांवर खेळते. 1 चौकाराचा समावेश. अजूनही उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. सेमीफायनल नंबर 2 चा सामना आपण पाहतात. विद्यमान सामना स्वराज्य कशेळी आणि त्यांच्या विरोधात टीम आहे नंदकिशोर खारबाव. अंतिम फेरीत धडक मारणार संघ सोनादेवी टेमगर. बघूया मानाचा करंडक हा झलालता चषक कोणता संघ उचलणार, कोणत्या गावामध्ये आज गुलाल उधळणार, याचं उत्तर आपल्याला काही वेळात मिळेल. दुसऱ्या षटकासाठी आता बॉलिंग मार्कवर सज्ज होईल अशोक म्हात्रे. सामना करेल बॅटर साई जो सलामीला आलेला आहे. खूप दमदार बॅटिंग करते आपल्या संघासाठी. न्यू बॅटर निलेश, जर्सी नंबर 44 44. धावा खूप चांगल्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वर. कशेळी संघाचा विचार केला तर आडव्या बॅटनं शॉर्ट आर्म पूल केलेला आहे. चेंडू चालला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. 1 धाव पूर्ण केली. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली आणि निलेशला आता स्ट्राईक एंडला आणण्याचा चांगला प्रयत्न केला साई याने. कारण साईला माहित आहे निलेश एक विस्फोटक आणि हार्ड हिटर बॅटर आहे. त्याला संधी दिलेली आहे. धावसंख्या आता पुढे जाताना स्कोर कार्डवर 16 धावा. 16 ला 1 खेळाडू बाद. स्विंग केला चेंडूला. चेंडू 1 बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. क्या बात आहे. माटे आणि गोट्या जबरदस्त डान्स पेश करताना प्रेक्षकांचं जबरदस्त मनोरंजन करताना चौकाराच्या सह्याने धावसंख्या आता पुढे जाताना धावपलकावर 20. दमदार शॉट निलेशच्या बॅट मधून आला. चौकाराने खातं गोलतोय. ऑफ द मार्क तो झालेला आहे. चांगली सुरुवात देताना आपल्या संघासाठी निलेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. अशोक म्हात्रे टेमगर गावाच्या टोकाकडून राईट आर्म ओव्हर द विकेट सोडून दिले चेंडूला. कसोटी क्रिकेट प्रमाणे हे पाहू शकता आगली वेगळी ऍक्शन. वाईटची खून करताना अंपायर माट्या. यस, 1 धाव धावपलकावर जोडली जाईल. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाताना 21. पुढचा चेंडू सज्ज होते अशोक म्हात्रे. शफल होऊन फटका खेळलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. षटकार. धाबा. निलेश मी सांगितलं होतं की एक जबरदस्त विस्फोटक आणि घातक फलंदाज आहे स्वराज्य कशेळी या संघाचा. पुन्हा एकदा अशोक म्हात्रे.
एकदा अक्रॉस दी लाईन होऊन पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क झालेला नाही. चेंडू जाते निर्धाव. बघा अंपायर आपण स्टेज जवळ डान्स करण्यासाठी यायचं आहे. धावा आहेत धाव पलकावर 27. चेंडू मात्र जबरदस्त बॅटच्या रडार मध्ये आलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष फलंदाज होते. सर्व स्पर्धेसाठी आम्हाला ज्याने सन्मान चिन्ह स्पॉन्सर केलेले आहेत त्यांनी त्याचे पुरस्कर्ते आहेत उमेश रमेश चौधरी यांना आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यांचं स्वागत आणि सन्मान होणार आहे अतिथी कक्षामध्ये. सन्माननीय श्री उमेश रमेश चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान. रमेश दादा चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. त्यानंतर आदित्य धनाजी इताडकर यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला 6,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य लाभलेलं आहे. कुमार आदित्य धनाजी इताडकर केले जात आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान रमेश दादा चौधरी आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. शॉल बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. हे पाहू शकता तुम्ही ऑन स्क्रीन. त्यानंतर बंधू काका चौधरी जे शाखा प्रमुख आहेत ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे. जनार्दन चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. मान्यवरांना अतिथी कक्षामध्ये सन्मानित केलं जात आहे. अतिथी देव भव असं भारतीय संस्कृतीमध्ये म्हटलं जाते. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बॉल देखील स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत. 4,000 रुपये त्याने या स्पर्धेसाठी आर्थिक मदत केलेली आहे. असे आमचे बंधू काका त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर बाळाराम दादा फुलोरे समाजसेवक त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेले आहे. बाळाराम दादा फुलोरे आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा. यस त्यांना आम्ही सन्मानित करत आहोत अतिथी कक्षामध्ये. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बघा एक आगली वेगळी ऍक्शन. एक धाव बलकर आम्ही जोडणार आहोत. धावसंख्या पुढे जाताना स्कोर कार्ड वर 33 धावा. 33 ला 2 खेळाडू बाद. अगेन स्पिन खेळण्याचा प्रयत्न केला होता. एज अँड गॉन. 1 मोर विकेट डाऊन. बाद होते बॅटर साई. तिसरा धक्का. टीम स्वराज्य कशी लिहिला धावा धावपलकावर 33. राजा पाटील अंतिम षटक हाताळतोय. धावा खूप चांगल्या झालेल्या आहेत. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहतोय. जयेश टीमचा कॅप्टन खेळपट्टीवर दाखल झालेला आहे. ज्याच्या बॅट मधून एक चौकार आलेला आहे. दिनेश येतोय न्यू बॅटर जर्सी नंबर 11. स्पर्धा ही अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे. एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा एक यशस्वी स्पर्धेचं आयोजन आपल्याला बघायला मिळते आहे. आणि आता यशस्वीरित्या संपन्नतेच्या वाटेवर राजा पाटील छोटासा रनवे 5 ते 6 पावलांचा रनअप. समोर जाईल बॅटर दिनेश भंडारी.
अगेन स्पिन हा फटका, क्षेत्ररक्षक दक्ष कॅच ड्रॉप, संधी होती तिथे ती दवडली. एक धाव देखील पूर्ण करतो दिनेश भंडारी. हे पाहू शकता तुम्ही, आगली वेगळी ऍक्शन बघायला मिळते. कॅच ड्रॉप. त्यानंतर आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. अरुण चौधरी साहेबांना आम्ही सन्मानित करणार आहोत. रमेश दादा चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. पाहतात आपण अरुण दादा चौधरी यांचा हा स्वागत आणि सन्मान केला जात आहे अतिथी कक्षामध्ये. त्यानंतर प्रकाश दादा पाटील त्यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. बघा चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य त्यांच्या आपल्याला बघायला मिळते, हसरा चेहरा. प्रकाश दादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान केला जात आहे. चेंडू आउट ऑफ दी पार्क, फेकून दिलेला मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. दादा फुलोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रकाश दादा पाटील यांचा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. जबरदस्त वज्र टोला, भीम टोला आपण बघितला आणि चेंडू गेला सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. त्यानंतर थँक्यू त्यानंतर बलवंतदादा चौधरी यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. दादा फुलोरे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. बलवंतजी चौधरी आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. मान्यवरांचा हा शुभ सन्मान केला जात आहे मान्यवर कक्षामध्ये. 48 धावा धावपलकावर आपण पाहतात. ऑन बोर्ड 48 रन्स. अरुण चौधरी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सुरेशजी चौधरी यांना सन्मानित करावं. सुरेशजी चौधरी यांना मी सन्मानित करणार आहोत. वन मोर बिगी. हरिचंद्र सर प्रिन्सिपल यांचं शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान शुभ आगमन झालेलं आहे. बाळाराम चौधरी साहेब ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते, ज्येष्ठ नगरसेवक, आमचे मार्गदर्शक, आमचे आधारस्तंभ बाळाराम चौधरी साहेब मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. वेलकम 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 रेस्पेक्टेड सर.
हॅलो बंधू काका मी आपणास विनंती करते आपल्या शुभ हस्ते जनार्दन चौधरी साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे अतिथी कक्षामध्ये मान्यवरांचा. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मान्यवरांना सन्मानित करणार आहोत. पाहतोय आपण जनार्दनजी चौधरी यांचा हा शुभ सन्मान केला जात आहे. प्रकाशदादा पाटील मी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते कैलासदादा चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्रल्हादजी चौधरी चला आपण पुढे आपणास देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. मान्यवरांना सन्मानित केले जात आहे. सोनादेवी चषक 2025 च्या माध्यमातून प्रल्हादजी चौधरी यांचा स्वागत आणि सन्मान केला जातोय. यस चला सामन्याला सुरुवात करायची आहे. त्यानंतर हरिचंद्र सरांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. रमेश दादा चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करावा. प्रिन्सिपल आहेत मित्रांनो. पाहतोय आपण हरिचंद्र सरांना सन्मानित केले जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. शॉल बुके आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. चला अंपायर मॅच ऑन करायचे आहे. चला सामना चालू करा प्लीज. डीजे आवाज सोडता आता. थँक्यू सो मच. तर आपण ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये महाराष्ट्राचा बुलंद आवाज दशरथ पाटील सर. थँक्यू. धन्यवाद जयवंत पाटील. जरा आवाज सोडणार आहे जरा आवाज आवाज जाईत नाही आवाज नाही होत. हॅलो. त्यानंतर रामू गन्नू पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. रमेश दादा चौधरी यांच्या शुभ हस्ते. हॅलो. सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक टेमगर ज्येष्ठ नागरिक त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. त्यानंतर वसंतजी पाटील यांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. पुन्हा एकदा रमेश दादा चौधरी यांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करावा. चला स्टार्ट करतो. आणि हा षटक क्रमांक पहिल्या प्रगती होताना पुश किंवा टॅप केलाय. चेंडूवर शॉट मिडवे केला. एक धाव मिळते संघाची धाव संख्या झाली 2 वर. बेन बाद 2. 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. विद्यमान सामना सेमीफायनल उपांत्य फेरीचा जबरदस्त सामना. एकीकडे स्वराज इलेव्हन कशोळी आणि त्यांना नंदकिशोर खारबाव. 54 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल. 55. आणि ह्या चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल पण जाईल नो मॅन्स लँड मध्ये निर्जन स्थळी. चेंडूला शॉट एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिळते विकेट. संघाची धाव संख्या झाली 4 वर. नुकतंच ज्यांचं आगमन झालं अतिशय दमदार व्यक्तिमत्व दातृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व आमचे आदरणीय बालाजी चौधरी. अतिशय दमदार डायनॅमिक पर्सनॅलिटी ज्येष्ठ नगरसेवक. गोटे अंपायर. आणि हा यशस्वी केलाय. चांगलं टायमिंग. चेंडूला मिडवे गेला तर मिळेल 1 धाव आणि पुन्हा एकदा नॉन स्ट्रायकरला तर मिळतील 2 धावा. संघाची धाव संख्या धावली 6 वर. अतिशय दमदार स्पर्धा सोनादेवी स्पोर्ट्स न्यू 40 टेमगर आयोजित बालाराम चौधरी फाउंडेशन आयोजित सोनादेवी चषक 2025. याच गावातून मी पहिल्यांदा भिवंडी तालुक्यामध्ये लॉन्च झालो 2002 साली. त्याच्यानंतर
आरशेपाटी फाउंडेशन असा माझा आणि हा क्लीन बॉल त्रिबल अचित डीजे धन्यवाद. त्यानंतर राजनजी चौधरी यांना मी सन्मानित करणार आहोत. रमेश दादा चौधरी आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. स्वागत सन्मान आणि सत्कार अतिथी कक्षामध्ये केला जात आहे. मान्यवरांचा राजनजी चौधरी यांचा हा शुभ सन्मान केला जात आहे. बघा टेमगर ग्रामस्थांना मी विनंती करतोय, आपण कुठे प्रेक्षकांमध्ये असाल तर निसंकोचपणे अतिथी कक्षामध्ये येऊन स्थान बनवा. आपलं हार्दिक स्वागत आहे. आपला विशेष स्वागत आणि सन्मान देखील केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद. जे कोणी मान्यवर असे ज्येष्ठ नागरिक त्यांना विनंती आहे कृपया स्टेजवर या. काही डोनेशन वगैरे द्यायची गरज नाही, काही ना भीती असते डोनेशन द्यावर. कसं असतं स्टेजवर गेला म्हणजे काही तर द्यायला पाहिजे, फुलाची पाकली. आज संकोच बाळगू नका प्लीज. आणि हा काही गरज नव्हती, रिव्हर्स अटेंड केलाय आणि हा दुसरा धक्का, दुसऱ्या विकेटचं बदन, द्वितीय विकेट स्वाहा. तर सोनादेवी टेमगर जी पाण्याची संपूर्ण व्यवस्था केली आमचे मेंढा. येस सोनादेवी टेमगर झाले मेंढी किती? 4 झाले तब्बल, 4 झाले तब्बल. काय तुम्ही काय महिनाभर मेंढाच करणार का? काय उपास ठेवणार की नाही? तर रविवारी संकष्टी आहे. तब्बल 3 मेंढे तर गेलेत. 4था मेंढा कोणातर्फे आहे? प्रवीण म्हात्रे. त्याच्यासोबत कसाही खाटीक पण घेऊन आहे एक. बरोबर की नाही? ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आमचे बालामजी चौधरी त्यांचे सुपुत्र यंग डायनॅमिक डॅशिंग शिवसेनेचा दमदार आवाज शिवसेनेचे शहर प्रमुख रोहितजी चौधरी त्यांचा आज बर्थडे आहे. त्यांना धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जीवित शरक शतम उदंड आयुष्य लाभो. निलेश एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 7 वर 7. वेलकम करसन फुलोरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून तब्बल 3 मेंढे सोनादेवी टेमगर संघाला हे जाहीर झालेले आहेत. येस धन्यवाद. 3 मेंढे झालेले आहेत, डिक्लेअर झाले आहेत. आणि हा येस पुन्हा हवेमध्ये जाईल फ्लाइंग स्लिपला आणि आणखीन एक धक्का बसेल. अतिशय खराब डलमलित विकृत विक्षित सुरुवात. नंदकिशोर खारबाव संघाची दानादान यातायात वाताहत. धाव संख्या फक्त इनिमिन 7 धावा 3 बाद 7. बोला येस. आणि हा डबल दुसरा जेल. पण त्याला काही देता की नाही? बरोबर की नाही? त्याची ओटीबीटी भरा सगळ्यांच्या. आता काय राहायचं शेवटचा आता आहे. चला काम तंडाले साहेब मार्केट साहेब येत आलंय. हे तुमचं काय होतं ना अपूर्व येवंदोडी काय कसली काय काय लावायचे आहेत का? काय काय बोलतात बायको? काय बोलले निलेश? बॉलिंग मार्ग तयार. षटक क्रमांक 2 प्रगती पदावर येवंदोडी. अच्छा अच्छा. तर 2 धावा मिळतील. संघाचा टोटल स्कोर झालाय 9 वर 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 55 धावांची गरज तब्बल पाहिजे अजून 46 धावा. अतिशय कठीण आव्हान, जटिल आव्हान, मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड डोईजड आव्हान. शॉर्ट फाईन लेग फॉर थर्ड मॅन डेबिस्को पॉइंट. लॉंग ऑन डेप बॅक पास कोय लेग. आक्रमक फिल्डिंग. चेंडू गेला राईट आर्म होते. विकेट तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक चेंडू गेलाय. याच्यानंतर फायनल मेगा फिनाले यजमान विरुद्ध. तर भावेश नारायण चौधरी
समाजसेवा यांच्यातर्फे या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचा आर्थिक भरघोस मदत, जबरदस्त योगदान. हो येस, आणखीन एक विकेट. क्या बात आहे. येस, दमदार. स्वराज कशेले मात्र घरातून मात्र शेट होऊन आलेला आहे. 55 धन्यवाद. चला यस यस. कोणी आणले, लावायला आणले का? नाही ना, नाही ना. असं काय बैलगाड्यांची बरेच आहेत ना समर्थक. कोण बकासूरवाला आहे, कोण मथुरवाला आहे, सोन्यावाला आहे, फक्त टोनग्यावाला कोण नाही. सचिन. पण जी ताकद टोनग्यामध्ये ती बैलामध्ये नाही. आता हे लाईव्ह नसते ना, मी टोनग्याची ताकद तुम्हाला सांगितली असती. लाईव्ह बंद करा अर्धा तास, मग तो सगळं तुम्हाला विशद करून सांगतो. टोनगा किती मजबूत आणि किती दणकट असतोय. राईट महोदय विके निलेश. हो येस, पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, पण तो फायदा होणार नाही. मिळेल फक्त. आणि आणखीन एक विकेट इज गॉन. विकेट क्रमांक 5. थँक्यू डीजे. शुभ आगमन झालेलं आहे. न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे प्रेसिडेंट अध्यक्ष मनोहर जोशी साहेब, मी आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय सोनादेवी चषक 2025 मध्ये. आणि मी आपणास विनंती करतोय, आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. येस, नंदक किशोर खरबाव संघाचा अतिशय खराब खेळ. खरबावाले तुमच्या धावा तर तुम्हीच मोजा. स्कोर लिवायची काही गरज नाही का? काय पुन्हा जरी उतरवला डबल तरी शक्यता नाही. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय दानशूर व्यक्तिमत्व बालाजी चौधरी यांचे आदरणीय सुपुत्र रोहितजी चौधरी, त्यांचा हा बर्थडे आहे. युवा सेनेचा दमदार आवाज, शहर प्रमुख. चला शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं बंटी तरे. चला लास्ट अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हनामाटीचं षटक. अरे गोट्या नाचा ना साहेब बसले तिथं. या स्पर्धेचे दमदार आयोजक वन मॅन शो आणि चेंडू ऑनसाईडला चांगला पडका चेंडू टिप्पणी लॉंगलेग यांच्यामध्ये मिळते 4 धावा. यस, धन्यवाद. ये बघ हे दाढीवाली गौतमी पाटील बघा. गोटे हे देख काय साला हे तमाशा आहे. हे देखो हाय गोटे अंपायर. एक काळी रंबा, एक आगरी रंबा, ही दुसरी अजून आहे टेमगरची, दुसरी दाढीवाली गौतमी पाटील.
श्रीनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचे देखील मी खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. चला स्पीड अप द गेम. पंडित तारे 5 चेंडू फक्त बाकी आहेत आणि स्वराज कशेळी संघाचा दमदार विजय, जबरदस्त एक्झिबिशन, प्रदर्शन, परफॉर्मन्स. रायडा महोदय विकेट तयार. पंडित तारे आणि हा चेंडू पुन्हा एकदा अचूक टप्पा, नियंत्रित मारा and that should be dot delivery. राहिले फक्त एनिमीन 4 बॉल, 4 balls to go. दारुण पराभव बंटीनी याच ग्राउंड पासून चालू केलेला आणि बंटी तरे आणि ह्याच ग्राउंडवर, या ग्राउंडचा काही इतिहास आहे हो. या ग्राउंड मध्ये आम्ही देखील परफॉर्मन्स केला होता, म्हणजे हा लकी आहे सर्वांना ग्राउंड. मामाच्या गावात बाचा आहे. येस, मामाच्या गावात भाचा म्हणतात, मामाच्या गावाला जाऊया. बरं की ना म्हणतात ना. मामाच्या गावाला जा, पण मामाची पोरगी नका पोटो मात्र. चला बॉलिंग मार्कर रायडा महोदय विकेट. चला या टेमगर वाले तुम्ही रेडी राहा. सोनादेवाले आहे का? सगळं आहे. तुम्ही राहा त्यांचा त्या. रमेशजी फुलोरे ज्यांचे देखील शुभागमन झाले, त्यांचे देखील खूप खूप हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम. outside the stump, that should be. अरे तुझ्या काल्या अंगाला कोण अंग लावणार रे? त्या मुसलाची भीती वाटते हो. वाईट डिलिव्हरी. स्वैर मारा, दिशाहीन मारा. 1 धावेचा निर्वाळा, धावा समर्थन, 1 धावेचा प्रतिपादन. टोटल स्कोर 18. सतत धाव पाहिजे. आणि हा येस अगेन अगेन अगेन. ओ हो गयो 4 रन्स. काहीतरी धन्यवाद. त्याच्यात टाका बघा, काहीतरी दान द्या बाबा. ते पंढरपूरचे भिकारी परवडले. हे अवलाद नको. अरे ये बाबा ये हा ये रे नाराज नको ये. हे बाबा ये गोटे अंपायर आहे. अरे हे कशाला लाजताय जाय. चला घ्या. तत्पूर्वी आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत, ज्याने खऱ्या अर्थाने न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीला खरी दिशा आणि नवा मार्ग दाखवलेला आहे, असे आमचे अध्यक्ष मनोहर जोशी साहेब. आणि त्यांचा स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती असेल. बाळराम दादा त्यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं. बाळराम दादा चौधरी साहेब, आम्ही आपणास विनंती करतोय सर्व आधारस्तंभ साहेब आपल्या शुभ हस्ते मनोहर जोशी साहेब न्यू 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडीचे अध्यक्ष यांना सन्मानित करावं. ही मायेची उबदार शॉल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचे एक अविस्मरणीय भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केले जात आहे. त्यानंतर श्रीनाथ पाटील साहेबांना देखील आम्ही सन्मानित करणार आहोत. उपशहर प्रमुख श्रीनाथ पाटील साहेबांना देखील सन्मानित केले जात आहे. पुन्हा एकदा मी बाळाराम चौधरी साहेबांना विनंती करतोय, साहेब आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करावा. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जयेश या कशेळी संघाचा ऑलराऊंडर
कॅप्टन कुल